नमस्कार मंडळी, मी सुषमा कोटीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। काही दिवसांपूर्वी मी एका रेस्क्यू सेंटरमध्ये गेली होते। त्याची स्टोरी मी तुमच्या समोर तर मांडलीच होती, परंतु त्यानंतर परत अमरावतीमध्ये एक जे नव्याने सुरू झालेलं रेस्क्यू सेंटर आहे हे महानगरपालिकेच्या जागेमध्ये आहे। बडनेरा जुना बायपास मार्गावरचं हे एक रेस्क्यू सेंटर आहे जे गेल्या 2-3 महिन्यांमध्ये सुरू झालेलं आहे आणि इथे पण काही प्रमाणामध्ये ॲनिमल आहेत ज्यांची सेवा सागरदादा करत आहेत। तर त्यांना आज मी भेटायला इथे आलेली आहे। त्यांच्या आश्रमचं नाव आहे जीवाश्रम। परत एकदा तुम्हाला पत्ता सांगते आहे, जुना बायपास जो आहे, जुना MIDC बायपास जो आहे त्या बायपासवर जकात नाका आहे, मध्यवर्ती जकात नाका, अगदी त्याच्या बाजूलाच हे रेस्क्यू सेंटर आहे आणि हा जो संपूर्ण परिसर आहे हा महानगरपालिकेचा आहे आणि तो त्यांनी महानगरपालिकेकडून काही वर्षासाठी घेतला आहे अशी बातमी मला मिळालेली आहे आणि म्हणूनच मी सागरदादांकडे जाते आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की ते कशा पद्धतीने हे सगळं काम आणि हा डोलारा सांभाळत आहेत। दादा नमस्कार, मंडल न्यूज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर मित्रांनो, माझ्यासोबत आहेत सागरदादा मैदानकर जे एक ॲनिमल रेस्क्यूअर आहेत आणि अनेक रस्त्यावरच्या ॲनिमलसाठी पण ते अनेक वर्षापासून काम करत आहेत। दादा, सर्वात आधी तर मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की ॲनिमलची सेवा करणं काही सोपं काम नाही आहे, बरोबर का? त्यासाठी खूप मोठं काळीज लागतं। तर तुमच्या मनामध्ये ही आवड नेमकी कशी निर्माण झाली? ॲक्च्युली आवड लहानपणापासूनच होती मॅडम। त्यासाठी म्हणजे घरूनही मला फार सपोर्ट मिळाला की आमच्या घरी आधीपासूनच जे रस्त्यावरती डॉग मिळायचे किंवा कुठलाही ॲनिमल असो, तर सुरुवात कबुतरांपासून झालेली होती। तर तिथून सुरुवात झाली। मग हळूहळू जे प्राणी सापडत गेले अशा प्राण्यांना घरी आणणे, त्यांचं खाणं पिणं करणे, त्यांच्यावर उपचार करणे आणि नंतर मग त्यांना सोडून देणे किंवा काही प्राणी तर आमच्या घरीच राहून गेले बरेच वर्ष। तर अशी ही सुरुवात झाली आणि या सुरुवातीचं रूपांतर मग थोडंसं आवड आणखी वाढवत जाऊन मग जसं माझं शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर मग मी ही आवड आणखी वाढवत याला आपण कुठेतरी मोठ्या प्रमाणावर न्यावं असं मला त्यावेळी वाटलं की ज्यावेळी एक संकल्पना डोक्यात आली की असं प्राण्यांसाठी कुठलं हॉस्पिटल मी बघितलं नाही किंवा हॉस्पिटल जरी होते गव्हर्नमेंटचे तरी काय होतं की त्यांना ठेवण्याची व्यवस्था कुठेच नव्हती। बरेचसे लोक माझ्याकडे यायचे, ते म्हणायचे की बा आमचा डॉग आजारी आहे किंवा म्हातारा झालेला आहे, तर आम्ही याला तुमच्याकडे आणून ठेवू शकतो का किंवा हे। मग मी हे काम माझ्या घरी काही वर्ष केलं। मग केल्यानंतर पण घरी त्रास व्हायला लागला, प्राणी वाढायला लागले। अशा परिस्थितीमध्ये मग याला कुठेतरी मोठं रूप देणं आवश्यक होतं, म्हणून आम्ही आमच्या सोसायटीची एक छोटीशी 3000 स्क्वेअर फूट जागा घेतली भाड्याने आणि तिथे आम्ही हे सुरू ठेवलेलं होतं। पण काय होतं की डॉगचा आवाज खूप असतो, तर त्यामुळे रात्री बेरात्री तिथल्या नागरिकांना त्रास व्हायला लागला। म्हणून मग आम्ही महानगरपालिकेला रिक्वेस्ट करून आम्ही ही जागा इथे तात्पुरत्या काळासाठी मागितली आणि त्यामध्ये आता हे रेस्क्यू सेंटर सुरू केलं। मला सांगा दादा की हे काम करताना तुम्हाला इथे खूप वेळ द्यावा लागतो, बरोबर? कारण यांचं सगळं करणे, यांच्यासाठी खाद्य पुरवणे, त्या सगळ्या गोष्टी आल्याच त्याच्यामध्ये। तर फॅमिलीकडून कसा सपोर्ट मिळतो? फॅमिलीकडून खूप मोठा सपोर्ट मला आहे। मिसेस, मला 2 छोटे मुलं आहेत आणि वडील पण आहेत। तर त्यामध्ये असं झालं की मिसेस खूप सपोर्टिव्ह मिळाली आणि दोन्ही मुलांना सांभाळून, छोट्या छोट्या, एक 5 वर्षाचा, एक 1.5 वर्षाचा आहे, या दोन्ही मुलांना सांभाळून तिने सांगितलं की नाही, तुमचं स्वप्न आहे ते तुम्ही पूर्ण करा। तर अशा याच्यामुळे मला ती एक प्रेरणा मिळत गेली। वडीलही सपोर्ट करतात आणि एक आवड असली की तुम्ही वेळ बरोबर काढता, बरोबर? ज्या गोष्टीवर प्रेमासाठी तुम्ही कधीही तुमचं हे करू शकता। तर इतकं प्रेम आहे की त्यासाठी मी रात्री बेरात्री कधी पण माझा वेळ इथे देऊ शकतो। तर प्रोफेशनली माझं पॅथॉलॉजी असल्यामुळे मी दिवसभराचा वेळ तिकडे देतो, पण सकाळी आणि संध्याकाळी असे 2 वेळी मी येऊन इथे प्राण्यांचे उपचार, माझा स्वतःचा वेटरनरीचा डिप्लोमा पण झालेला आहे, तर त्यामुळे काही उपचार असतात जे मोहल्ले सरांच्या मार्गदर्शनात आम्ही इथे करतो, है ना। आणि त्यासाठी मग मी आर्थिक स्थिती जेव्हा माझी मजबूत झाली त्यावेळी मग मी काही माणसांना ठेवून आपलं हे काम इथे सुरू ठेवलेलं आहे। तुम्ही सर हे ॲनिमल रेस्क्यूचं काम किती वर्षापासून करता? गेल्या 12 वर्षांपासून मी हे काम करतोय। अमरावती शहरामध्ये आमच्या असं लक्षात आलं की बरेचदा जखमी ॲनिमल असतात किंवा काही स्ट्रे असतात, म्हणजे सोडून दिलेले असतात किंवा रस्त्यावरती भटकतात, जखमा असतात त्यांना। तर अशा सर्व प्राण्यांना उपचार मिळावेत आणि त्यांना कुठे हक्काचं घर मिळावं म्हणून 2012 पासून मी जीवन रक्षा संस्थेची स्थापना केली आणि त्यामधनं हे काम छोट्या लेवलवर सुरू होतं आतापर्यंत। पण आता आम्ही हे काम थोडंसं मोठ्या लेवलवर आणतोय आणि याला डेव्हलप करण्याचं आमचं काम सुरू आहे। तर आपण आज बघत असाल की आमचं हे शेल्टर हाऊस आहे, जीवाश्रम आम्ही असं नाव दिलं आहे या शेल्टर हाऊसला। सद्यस्थितीत ही जागा भाडेतत्वावर आहे आणि ती असल्यानंतर मग आता आम्ही इथे ऑपरेशन थिएटर, प्राण्यांना राहण्याची व्यवस्था, त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था, त्यांना एक चांगलं वातावरण मिळावं
असं आम्ही प्रयत्न करतोय देण्याचा. सोबतच प्राण्यांना आणण्याकरता आमच्याकडे आम्ही एक ॲम्ब्युलन्स स्वतः विकत घेतली आणि त्याच्या थ्रू आम्ही आता प्राण्यांसाठी सेवा देतोय. आणि बाकी सर्व आपण बघून राहिले की प्राण्यांना चांगल्या प्रकारे स्वच्छता या सगळ्या गोष्टी आम्ही इथे मेंटेन करण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या प्राण्यांवर उपचार केले? आतापर्यंत आम्ही पाळीव प्राण्यांवरती जास्तीत जास्त उपचार करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मोस्ट ऑफ द कुत्र्यांचा प्रॉब्लेम आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामध्ये फारच जास्त प्रॉब्लेम आहे. तर अशा प्राण्यांवरती उपचार करणे, त्यांना इथे आणणे, ते दुरुस्त होईपर्यंत ठेवणे आणि परत त्यांच्याच एरियामध्ये त्यांना सोडून देणे. म्हणजे ते बरे झाल्यानंतर तुम्ही त्यांना सोडून पण देता? हो हो. अच्छा, म्हणजे ते परत त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये गेले पाहिजे? हा, गेले पाहिजे. त्यानंतर मग आता आम्हाला जसं डॉग आहे तसं मोठ्या प्राण्यांच्या पण कंप्लेंट सुरू झालेल्या आहे. जसं आता क्रुएल्टीच्या काही केसेस असतात. मी स्वतः ॲनिमल वेलफेअर बोर्डाला आहे, ॲनिमल वेलफेअर ऑफिसर म्हणून. तर त्यामध्ये आम्हाला काय होते की क्रुएल्टीच्या केसेस असतात. जसं आपल्या बाजूला एक घोडा आहे, आपण पाहत आहे, हा क्रुएल्टी केसमध्येच पोलिसांनी आमच्याकडे दिलेला आहे. हा पोलिसांनी कसा काय आणला तुमच्याकडे? ऍक्च्युली काही लोक होते की जे भांडणं सुरू होते आणि त्यानंतर त्याच्यावरती हक्क दाखवत होते. मग त्यामध्ये पोलिसांना माहिती देण्यात आली स्थानिक नागरिकांतर्फे आणि त्यांनी दिल्याच्या नंतर मग त्यांनी आम्हाला कॉल केला की असं असं आहे, पण पोलीस विभागाकडे कुठली व्यवस्था नाहीये ठेवण्याची, म्हणून मग त्यांनी हा जप्त करून आमच्याकडे दिलाय ठेवण्यासाठी. अच्छा, बरं. हा घोडा तर आकाराने तसा छोटा दिसतो, तर हा कमी वयाचा आहे का? हा 1.5 ते 2 वर्षाचा घोडा आहे. अच्छा, म्हणजे हा लहान आहे? फिमेल आहे. हा फिमेल आहे. हा, आणि छोटा आहे तो सध्या. याला घोडा नाही म्हणता येणार, खच्चर म्हणतात याला. जे आपल्याकडे भराडी समाजाचे काही लोक असतात, तर ते याच्यावरनं सामान किंवा त्यांचं दैनंदिन जे काही हे असतात तर ते वाहून नेण्याचं काम याच्यावरती करतात. अच्छा, बरं. हा किती महिन्यांपासून आहे आता तुमच्याकडे? हा गेल्या 3 महिन्यापासून आपल्याकडे आहे. बरं, याचं मग फ्युचर काय राहिलं? आता हा इथे तर आहे तुमच्याकडे सध्या, पण मग फ्युचर काय आहे याचं? हा आयुष्यभर इथेच राहील का शेल्टरमध्ये? मालक जर आता 3 महिन्यापासून जर कोणी आमच्याकडे आलेलं नाहीये, तसं गाडगेनगर पोलिसांकडे माहिती आहे, जर त्यांच्याकडे कोणी आलं तर आम्ही ते पुराव्यानिशी सिद्ध करावं त्यांनी पोलिसांकडे, आणि ते मग आम्ही त्यांना हँडओव्हर करून देऊ. आणि जर समजा हँडओव्हर नाही केले तर हा लाईफ टाईम मग आमच्याकडे राहील. अरे बापरे. आणि सपोज याला जर कोणी अडॉप्शन साठी आलं तर मग अडॉप्शनला देता का? नक्की. शेतीच्या कामासाठी वापरात घेऊ शकता तुम्ही त्याला, किंवा काही असं गरीब लोक असतील ज्यांच्याकडे एकच घोडा आहे, ते घोडा गाडी करतात, तर अशा वेळेस जर कोणी मागितला तर आम्ही तो देऊ शकतो. बरं, मग त्याच्यासाठी तुम्हाला पोलिसांची परवानगी लागेल. गाडगेनगर पोलिसांना तसं कळवावं लागेल त्यांना की आम्ही अशा अशा कामासाठी हा घोडा असं असं हे करतोय, आणि त्याच्यानंतर मग त्यांनी तो घेऊन जावा. हे किती महिन्यांपासून चालू केलेलं आहे? इथे आता गेले 2 वर्ष झाले आपलं शेल्टर हाऊस सुरू आहे. तर या शेल्टर हाऊस मध्ये जे ॲनिमल लोक घरी ठेवायला कंटाळा करतात किंवा मोठे झाल्यानंतर त्यांचा प्रॉब्लेम असतो, असे काही डॉग आपण बघताय, आपण जे आपण फॉरेन किंवा इंग्लिश डॉग ज्यांना म्हणतो. हो, मला इथे खूप चांगल्या ब्रीडचे पण काही डॉग दिसले, म्हणजे डॉबरमॅन पण आहे इथे. तर त्या खूप वर्स्ट कंडिशन, म्हणजे कोणाची तब्येत खराब आहे किंवा कोणाकडनं पाळणं होत नाही, तर असे लोक मग आमच्याकडे ते आणून ठेवून देतात. आणि मग आम्हाला जर चांगला हे मिळाला, चांगला ठेवणारा किंवा हे, तर अडॉप्ट पण आम्ही ते करतो. बरं, अडॉप्शनच्या टर्म्स अँड कंडिशन काय आहेत आपल्या सेंटरच्या? अडॉप्शनची सर्वात पहिली टर्म्स अँड कंडिशन ही आहे की तुमची मानसिक तयारी हवी की इतक्या मोठ्या डॉगला तुमच्या घरी ठेवण्याची. कारण छोट्या पिल्लांना आपण आणतो त्यावेळेस ते हँडटेम व्हायला सोपे असतात, पण एवढे मोठे डॉग तुम्ही ज्या अर्थी तुमच्या घरी नेताय, तर त्यांना तुम्हाला सांभाळता आलं पाहिजे सर्वात पहिले, है ना. ते कधी कधी ॲग्रेसिव्ह होऊ शकतात, है ना, तर त्यांना हँडल करण्याची तुमची तयारी पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं खाणं पिणं आणि औषधी ह्या तुमच्याकडनं व्हायला पाहिजे. बरोबर, कारण सगळं त्यांचं खूप महाग. यासाठी कसं आहे की तुम्हाला त्या प्राण्यांबद्दल जितकं प्रेम असेल तर ते प्रेमच हे सगळं करून घेऊ शकतं. बरोबर आहे ना, तर प्रेमाच्या व्यतिरिक्त करून घेऊ शकत नाही. बरं, आतमध्ये पण तुमच्या इथे शेल्टरमध्ये कबूतर आहेत, आणि ते पण चांगले कबूतर आहेत, म्हणजे असे जंगली कबूतर नाही आहेत. तर मग हे कुठून आले तुमच्याजवळ? हे काय होतं, छोटे मुलं जनरली शाळेच्या वयामध्ये बरेचसे घरी पक्षी पाळतात, प्राणी पाळतात, पण त्यांच्या पालकांचा खूप मोठा विरोध असतो. बरोबर, म्हणजे प्राणी प्रेम लहान मुलांमध्ये खूप लवकर रुजतं, पण पालकांची तयारी अशी ती अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं किंवा हे. अशाच एका घटनेमधनं तर ते एका छोट्या मुलांनी घरी आणले होते, पण त्यांच्याकडनं ते सांभाळणं झाले नाही. त्याच्या वडिलांनी त्याच्या लपून आम्हाला आणून दिले सगळे कबूतर. सगळे. पण नंतर जेव्हा त्या मुलाला कळलं तर तेव्हा तो रेग्युलर येतो, आणि इथे सगळ्या प्राण्यांशी त्याची आता मैत्री झाली आहे, आणि तो म्हणतो की मला घरी नाही ठेवू देत, पण इथे मी आणून ठेवत जाईल. त्या संकल्पनेतून त्यांनी ते इथे आणून ठेवलेले आहे. सध्या इथे तुमच्याकडे किती डॉग आहेत? आता माझ्याकडे 10 डॉग आहेत सध्या, हे, आणि स्ट्रे काही डॉग आहेत, 4 डॉग, म्हणजे रस्त्यावरचे आपले ट्रीटमेंट करून आणतो. त्यानंतर दुरुस्त झाल्यानंतर त्यांना परत कधी कधी खूप छोटे असतात, तर त्यांना मग सोडायचं कसं,
हा मोठा प्रश्न असतो, कारण त्यांचे आई वडील त्यांच्या सोबत नसतात, प्रोटेक्शनचं कुठलंच हे नसतं. म्हणून आम्ही आमच्या एरियामध्ये त्यांना मोकळं सोडतो. म्हणजे तुम्हाला कुठलाच प्राणी इथे बांधलेला किंवा हे डॉग सगळे मोकळे असतात. इव्हन गायी आहे आमच्याकडे, त्या पण आता आम्ही चरायला मोकळ्याच असतात आमच्याकडे. गायी पण आहेत का तुमच्याकडे? गायी 3 गायी आहेत आमच्याकडे. 3 गायी आहेत. त्या गायी कशा आल्या तुमच्याकडे? या आता काय होतं, कधी कधी क्रुएल्टी मध्ये लोक हे करतात आणि काही डोनेशन. एक गाय डोनेट केलेली आहे आणि 2 गोरे जे होते ते कत्तलीसाठी चाललेले होते. अच्छा. तर ते मग गोरक्षक आमचे मुंगाजी आहे, तर त्यांनी ते जप्त करून ते आमच्याकडे आणून दिले आहेत. बरं, मग आता हे जे गाय आणि गोरे तुमच्याकडे आहे, तर यांचं काय अडॉप्शनचं काही आहे का तरतूद? हो, जनरली आता एवढ्या मोठे ॲनिमल अडॉप्ट तर शक्यतो होत नाही. आणि आपल्याकडे आता सध्याचा ट्रेंड असा आहे की शेतकऱ्यांना स्वतःकडे वेळ द्यायला सुद्धा वेळ नसल्यामुळे आणि ट्रॅक्टर संस्कृती आल्यामुळे बैलांचा जो वापर होता हा पूर्णपणे बंद झाला. बैलगाडी बंद झाली है ना. प्रत्येकाकडे 2 व्हीलर आलेली आहे किंवा ट्रॅक्टर ट्रॉलीज आलेले आहे. त्यामुळे आता बैलांचा ॲसच काही उपयोग राहिलेला नाही. पण देशी गोवंश संवर्धन हा इतका चांगला प्रकल्प आहे, जो आमचा भविष्यात येणारा प्रकल्प आहे. तर या प्रकल्पामध्ये तुम्ही त्याच्या शेण आणि मूत्रापासून सुद्धा पैसे कमवू शकतात. आज तुम्ही अमेझॉनला जा, काऊडंग म्हणून तुम्हाला काऊडंग केक म्हणून मिळतात. तर हे गौऱ्या, छोट्या गौऱ्या जरी तुम्ही करून विकल्यात, हो त्याचं आहे ना. आता पूजेसाठी आपल्याकडे लागतंच. आणि मी तर असं पण ऐकलं आहे की त्या गाईच्या शेणापासून अनेक प्रकारच्या वस्तू पण बनतात. मोबाईलचं स्टँड बनतं, घराला दरवाजाला लावायचे तोरणं वगैरे पण बनतात, असंही माझ्या कानावर आहे. हो, तर हे सगळं होऊ शकतं. पण आता सिटीतले लोक तर गाय पाळणार नाही ना. तर खेड्यातल्या लोकांनी याकडे, शेतकऱ्यांनी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे आणि या गायी एक कुट्याला बांधलेली असू द्यावी. तर म्हणून आणि एक पॉझिटिव्ह गोष्ट मी सांगतो की एक गाय जर तुमच्या इथे असेल तर तुमच्या एरियामध्ये 200 मीटरचा ऑरा असतो पॉझिटिव्हिटीचा, एका गायीचा. घोड्याचा 400 मीटरचा असतो. तुम्ही इथे रात्री पण या, तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल. तर हे असते पॉझिटिव्हिटी या प्राण्यांची. कुत्र्याचा 100 मीटरचा ऑरा असतो पॉझिटिव्हिटीचा. तर हे प्राणी जर तुम्ही सोबत ठेवले तर तुमचं डिप्रेशन, निगेटिव्हिटी ह्या सगळ्या गोष्टी निघून जातात. हो, म्हणजे ॲनिमल थेरपी पण अनेक आजारांसाठी वापरली जाते. हो हो हो. आणि या संकल्पनेतूनच आज देशी गोवंश संवर्धन, त्यानंतर असे खूप सारे प्रकल्प सुरू झालेले आहेत. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने ज्यांच्याकडून शक्य आहे त्यांनी करावं. नसेल तर आमचे सारखे जे सेंटर्स आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, तर यांना थोडीशी मदत जर आपण केली, एक व्हिजिट जरी केली तरी भरपूर होतं. तर आता अनेक लोकांमध्ये फॅड निर्माण झालेला आहे की इंडियन डॉग आपण वाचवले पाहिजे, असं अनेक सिने कलावंत सुद्धा आता इंडियन डॉग वाचवण्याच्या. तर ह्या इंडियन डॉगची काय हिस्ट्री तुम्हाला माहिती आहे का? ओके, इंडियन डॉग हे सुरुवातीपासूनच माणसाचे संरक्षक राहिलेले आहेत. आपण जुन्या काळात जर बघितलं असेल तर त्यांचा वापर युद्धात पण केला गेलेला आहे, घराच्या रक्षणासाठी, शेताच्या रक्षणासाठी है ना. तर हे आपण एन्शियंट काळापासून, आणि कुठल्याही वन्य प्राण्यांचा मानवाला त्रास होऊ नये, कारण आधी मानव जंगलामध्ये राहत होते आणि त्यावेळी प्रोटेक्शनसाठी दुसरं कुठलंच साधन नव्हतं है ना. लोहा लोहे को काटता है अशी गोष्ट आहे की प्राणीच प्राण्यांच्या बाबतीतल्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी असतात त्या जाणून असतात. तर त्यामुळे त्यांच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून श्वान म्हणजे कुत्रा हा सुरुवातीपासून पाळला गेलेला आहे आणि तीच प्रथा आजही चालत आलेली आहे. पण देशी डॉग किंवा आपण भारतीय डॉग जे म्हणतो तर याच्या 10 फक्त स्पीसीज आयडेंटिफाईड आहेत. तर याच्यामध्ये बाकी स्पीसीजचं जे आहे हे मिक्स ब्रीडिंग झाल्यामुळे किंवा हे यांच्यामध्ये थोडंसं आता डॉमिनन्सी आपल्याला बघायला मिळत आहे. पण हे डॉग आजही पाळायला खूप चांगले आहेत यासाठी. आणि मी असं पण ऐकलं आहे की यांची इम्युनिटी ह्या ब्रीडेड डॉग पेक्षा खूप चांगली असते, कारण आपल्या तापमानामध्ये हे डॉग खूप चांगले सर्वाईव्ह करतात. यांना मेडिसिन कमी म्हणजे औषध कमी लागतं, त्यानंतर खायला खूप कमी लागतं. जे आपण खायला देऊ तर ते त्याच्यावरती जगतात आणि त्यांचा मेंटेनन्सचा त्रास नाही नसतो. ते कुठेही राहतात, त्यांना AC कूलर ह्या अशा हे नको. फॉरेन ब्रीडमध्ये काय होतं की आपण जे बाहेरून आयात केलेले डॉग असतात किंवा आपल्या इथे ब्रीडिंग करून पण तयार करतात तर त्यांचे जीन्सच त्या प्रकारच्या वातावरणातले तयार झालेले असतात. त्यामुळे आपल्याला काय आहे की तसं वातावरण त्यांना द्यावं लागतं आणि ते वातावरण आर्टिफिशियल वातावरण देणं आपल्याकडनं शक्य होत नाही. तर त्यामुळे त्यांना मेंटेन करायला खूप जास्त त्रास लागतो. जसं आज आपण पेडिग्रीची बॅग बघितली तर एक 2 ते 3 हजार रुपयाची बॅग एका श्वानाला खायला लागते है ना. तसं इंडियन डॉगला एक पोळी 2 पोळ्या जरी दिल्या तुम्ही तरी त्याचं भागून जातो. त्याच्यामुळे लो कॉस्ट आणि इमानदार, त्यानंतर तुमच्या घराचं रक्षण करण्यासाठी सक्षम आणि या वातावरणात टिकण्यासाठी भक्कम असे श्वान आपल्याकडे नॅचरली आहेत. फक्त आपली मानसिकता बदलवण्याची गरज आहे. ते आपलं ते बाळ दुसऱ्याचं ते कार्ट असं म्हटलं जातं. तर त्यामुळे आपण जे फॉरेन ब्रीड विकत आणून ह्या सगळ्या गोष्टी करतो
तर हे न करता आपण जास्तीत जास्त भारतीय श्वानांवरती हे केलेलं पाहिजे. पण मला एक सांगा की आता सध्या अशा पद्धतीच्या बातम्या येतात की या रस्त्यावरच्या कुत्र्याने अटॅक केला. हो, मागे पण आता नागपूरमध्ये एक बातमी आली होती की एका 3 वर्षाच्या मुलाचे लचके रस्त्यावरच्या कुत्र्याने तोडले. तर माझ्या असं कानावर आहे की हे जे रस्त्यावर एकतर क्रॉस ब्रीड सोबत त्यांचं होणारं क्रॉसिंग आणि त्यांना खाऊ घातले जाणारे ग्लुकोजचे बिस्किट्स किंवा जे आपण जे त्यांना फूड खाऊ घालतो, कारण त्यांना मिठाचा पण प्रॉब्लेम आहे, त्याच्या बॉडीमध्ये ते मीठ डायजेस्ट होत नाही. तर ह्याचा काही परिणाम त्या कुत्र्यांवर होतो आणि ते अग्रेसिव्ह होतात का? नाही, मुख्यत्वे काय आहे की कुत्र्यांची संख्या खूप आहे है ना. तर दर 10,000 लोकांमागे 100 कुत्रे असायला पाहिजे. तर त्यांची संख्या आता 500 वर गेलेली आहे. आणि आपल्या घरातली संस्कृती काय झाली आहे की आज माणसांना मेंटेन करायला त्रास होतो आहे, तर आपण बाहेर कुत्र्यांना कुठे खाऊ घालणार है ना. आता त्यामुळे यांना आणि काय होतं की इंडियन डॉग हा स्पेशली शिकारी डॉग आहे, तर हे मांसभक्षक आहे. तर याच्यामुळे काय होतं की आपण ज्यावेळी त्यांना पोळी, बिस्किट किंवा आर्टिफिशियल फूड द्यायचा प्रयत्न करतो, ग्लुटीन नावाचा घटक जो असतो तो त्यांच्यामध्ये डायबिटीज किंवा ॲग्रेशन, जसं अजून म्हटलं मीठ किंवा पोळी हे जर दिलं तर हे प्रॉब्लेम थोडेफार तयार होतात. पण मेन प्रॉब्लेम आहे की सिजनेबल ब्रीडिंग, कारण 2दा कुत्र्या हिटवर येतात, बरोबर आहे. मेटिंगच्या वेळेस खूप सारे डॉग एकत्र येतात आणि भारतीय श्वानांची एक पद्धत राहिलेली आहे की ज्यावेळी शिकार करतात तर त्यावेळी ते झुंडने शिकार करतात, बरोबर. त्यावेळी काय होतं की मेटिंगच्या वेळेस खूप सारे डॉग एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर काय होतं, एका पर्टिक्युलर याच्यामध्ये त्यांचं टेस्टोस्टेरोन ऑलरेडी हाय असतं आणि अशा याच्यामध्ये काय होतात की त्यांची एक नॅचरल प्रवृत्ती वाढून जाते अटॅक करायची. आणि त्याच्यामुळे धावतं वाहन असो ज्याला ते शिकार समजतात, दुसरी गोष्ट छोटे मुलं असो ज्याला ते शिकार समजतात है ना. तर अशा काही हे असतात की त्यांच्या डोक्यातल्या जेनेटिक संकल्पना या जागृत होतात आणि मग अटॅक होतात. एक दुसरं की त्यांना खायला कमी मिळतं, त्याच्यामुळे कंटिन्युअसली त्यांना एकमेकांसोबत फाईट चालू असते त्यांची, किंवा मग काय होतं की छोट्या छोट्या शिकारी ते करायला पाहतात, जसं पाळीव प्राण्यांची शिकार, एखादा छोटा मुलगा सापडला त्याची शिकार. ते डिफरन्शिएट करू शकत नाही की हा माणूस आहे की छोटा जनावर आहे. ते शिकारी प्रवृत्ती एकदा जागृत झाली आणि 10-12 डॉग जर एकत्र असतील तर ते शिकार म्हणून त्याला पकडतात किंवा. पण असं इंटेन्शनली एक डॉग किंवा हे रॅबिड डॉग आता पाहायला मिळत नाहीत, फार कमी आहेत. पण असा जर डॉग असेल तर तो म्हातारा झालेला डॉग असतो, तो पिल्लं ज्या फिमेलला असेल ती स्वतःच्या पिल्लांच्या रक्षणासाठी बरेचदा अटॅक करते. आणि प्रत्येक मेलचा एक टेरिटरी एरिया असतो, तर त्या एरियामध्ये नवीन माणूस जर गेला तर ते पण सुद्धा अटॅकचं एक कारण असतं. तर हे सगळे त्यामध्ये कारण असतात. बरेचसे लोक सकाळी मॉर्निंग वॉकला 4-5 वाजता जातात आणि अननोन एरियामध्ये जातात, तर त्यावेळी त्या डॉगला स्वतःच्या एरियाचं प्रोटेक्शन करायचं असते, त्यामुळे अशा लोकांवरती हल्ले जास्त होतात. म्हणजे ते नॅचरली त्या एरियामध्ये त्यांना स्वतःच्या मालकीचा एरिया समजतात, तो त्यांची टेरिटरी असते आणि त्याच्यामध्ये नवीन प्राणी माणूस कोणी येऊ तर ते त्याच्यावरती अटॅक केल्याशिवाय सोडत नाहीत. तर हे त्यांची नॅचरल इन्स्टिंक्ट आहे, हे त्यांचं चुकी नाही. बरं, मला एक सांगा की आता अनेकदा आपण बघितलंय की व्हिडिओज आलेले आहेत की आपली गाडी चालली आहे आणि त्याच्या मागे कुत्रा धावतो आहे, मग अशा वेळेला गाडीवाल्यांनी काय केलं पाहिजे? सरळ गाडीवाल्यांनी गाडी थांबवून द्यायला पाहिजे जिथे आहे तिथे, है ना. आणि उभं राहायचं. गाडीवर सीटवर आपण बसलेलो असतो, आपण उभं राहायला पाहिजे, जोरजोरात आरडाओरडा करायला पाहिजे. शक्यतोवर काडी दगड जे काही मिळत असेल आजूबाजूला ते घेऊन जर त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला तर ते निघून जातात. ते तुम्ही जर धावले तर त्यांचा याच्या मागे हेतू काय असतो की आधी हरणाची शिकार किंवा कुठल्याही प्राण्याची ती शिकार करायची, तर शिकारीच्या मागे धावण्याची त्यांची प्रवृत्ती असते. त्याच्यामुळे प्रत्येक धावणारी वस्तू त्यांना शिकार वाटते, म्हणूनच ते गाडीच्या मागे लागतात. ओके, असा मला पण अनुभव आहे की माझ्या पण गाडीच्या मागे अनेकदा डॉग लागले, तर त्यावेळेला मी काय केलं की माझी गाडी थांबवून दिली. गाडी थांबवल्याबरोबर ते आपल्या तोंडाकडे बघतात आणि निघून जातात. असाही अनुभव आहे माझा. माझ्या असं कानावर आहे की ही कॉर्पोरेशनची जागा आहे, बरोबर. तर ही तुम्हाला कुठल्या टर्म्स अँड कंडिशन वर मिळाली आहे यूज करायला? ही आधी आमच्या इथे अॅनिमल बर्थ कंट्रोलचा एक प्रोग्राम सुरू होता आतापर्यंत, आणि प्रोग्राम आटोपल्याच्या नंतर बऱ्याचशा कंप्लेंट्स आल्या ज्यावेळी आम्ही ऑपरेशन करत होतो की जखमी प्राणी खूप साऱ्या प्रमाणात सापडतात आणि त्यांची उपचार करण्यासाठी महानगरपालिका आणि दुसऱ्या कुठल्या संस्थेकडे असं एवढं मोठं स्ट्रक्चर नव्हतं. मग आम्ही महानगरपालिकेला एक विनंती केली आणि त्या विनंतीमध्ये त्यांना सांगितलं की याचा जो काही खर्च आहे हा आम्ही स्वतः करू, फक्त आम्हाला जागा वापरायसाठी तात्पुरती द्या. तर त्यांनी आम्हाला 1-2 वर्षासाठी ही जागा तात्पुरती वापरण्यासाठी दिलेली आहे. अच्छा, म्हणजे हे जेवढं मोठं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे तुम्ही 2 वर्षासाठी वापरू शकता? 2 वर्षासाठी. बरं, मग हे त्यांनी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिलं आहे की त्यांनी पण काही अटी नियम तुमच्यावर लादले आहेत? सध्या त्यांनी आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिलेला आहे. फक्त त्यांचं एक म्हणणं आहे की अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये
ज्या काही कंप्लेंट्स असतील तर त्या तुम्हाला हँडल करावं लागतील. ओके. तर त्या दृष्टीने आम्ही आमची तयारी ठेवलेली आहे आणि बरेचसे मदत करणारे लोक आहेत. तर या मदत करणाऱ्या सर्व लोकांच्या भरोश्यावर आता आमचा हा कार्यक्रम सुरू आहे. बरोबर आहे ना, कारण एवढं मोठं सगळं मेंटेन करणं, आज 10 कुत्रे आणि 3 गायी आणि 1 घोडा समजा एवढं जरी तुमच्याकडे आहे तरी तेवढ्यांना खाऊ घालणं म्हणजे फार मोठी नियर अबाउट आता हे 15 ते 20 ॲनिमल माझ्याकडे आहेत आणि सोबतच जे ट्रीटमेंटचे असतात तर हे रोज सुरू असतात. कंप्लेंट्स येतात, आम्ही ते ट्रीट करतो आणि जागा जरी असली तरी सांभाळण्यासाठी खूप मोठी यंत्रणा आणि ते आता एवढा मोठा पापड पसारा आहे तर इथे तुम्हाला 2-4 लोक तर लागतच असतील काम करायला. माझ्याकडे आता सध्या 3 लोक आहेत. ॲम्ब्युलन्सला ड्रायव्हर आहे, एक केअरटेकर आहे आणि डॉक्टरांची एक टीम आहे. तर डॉक्टर इखार आहेत सर आणि डॉक्टर गजानन महल्ले हे आमच्या सोबत वेटरनरी डॉक्टर म्हणून काम करतात. डॉक्टर फ्री मध्ये सर्व्हिस देतात तुम्हाला? हो, सध्या तरी आम्हाला फ्री मध्ये सर्व्हिस देतात. पण बाकी केअरटेकिंग ड्रायव्हर हे सगळे आहे, यांचं पेमेंट मॅनेज करावं लागतं. म्हणजे 3 लोकांचं पेमेंट सध्या आम्ही इथे मॅनेज करतोय. बरं, मला सांगा की आधी तुमचं इथे हे ॲनिमल कंट्रोल सेंटर होतं महानगरपालिकेचं, तर मग ह्याच्यामध्ये तुम्ही जॉईन होते का या लोकांच्या सोबत? हो, या लोकांसोबत आपण जॉईन होतो आणि त्यांना जी काही मेडिकल टीमची मदत पाहिजे होती ती आपण त्यांना इथे प्रोव्हाइड केलेली आहे. अच्छा, म्हणजे त्याच्याचमुळे मग त्यांनी तुम्हाला हे त्यामुळेच मग आपण ते दोन्ही कामं सायमल्टेनियसली सुरू ठेवलेले आहे. बरं, याच्या व्यतिरिक्त अजून कोणकोणते ॲनिमल ठेवण्याचं आपलं फ्युचर प्लॅनिंग आहे? याच्यामध्ये आता जागा जर ही थोडं अधिक काळासाठी आम्हाला मिळाली तर आमचं वडाळीला एक फॉरेस्टचं हॉस्पिटल होतं, जर तुमच्या लक्षात असेल, तर ते हॉस्पिटल परत आम्ही सुरू करण्याचा आमचा विचार आहे. हॉस्पिटल आणि रेस्क्यू सेंटर असं दोन्ही. त्यानंतर गोरक्षणचा आमचा एक प्रोजेक्ट चालू आहे की ज्या गायी जखमी असतात किंवा ज्या प्लास्टिकमुळे खूप जास्त प्रमाणात, आता कालची एक पण केस झालेली आहे, तर ते त्या प्लास्टिक खाल्लेल्या ज्या गायी असतात त्यांना पण आणून त्यांचं पूर्ण क्लिनिंग वगैरे सगळं करून त्यांची ट्रीटमेंट करून व्यवस्थित, तर ते करण्याचा आमचा एक मानस आहे. पण यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैसा, म्हणजे कायमस्वरूपी जागा, ह्या सर्व गोष्टी आपल्याला लागतील. त्यावेळेसच आपण हे सगळं एवढं मोठं करू शकू. मला एक सांगा की तुमची ही जी जीवन रक्षा संस्था आहे गेल्या 10-12 वर्षापासून काम करते आहे, तर मग याला जे फंडिंग आहे ना ते टॅक्स फ्री होणार का? म्हणजे मग लोक डोनेशन करताना कदाचित सढळ हाताने मदत करतील. तर ते ATG आणि 12A ते सर्टिफिकेट्स त्यासाठी लागतात. ते आता इन प्रोसेस आहे. ऍक्च्युली 12A काढल्यानंतर थोडासा वेळ लागतो ATG ला. 12A आता आमच्याकडे सर्टिफिकेट आहे. ATG सर्टिफिकेट यायचं आहे, एक 2 ते 3 महिन्यामध्ये ते येऊन जाईल. ते जर आलं तर मग ही संस्था आपण टॅक्स फ्रीचं आपण त्यांना रिसिप्ट पण देऊ शकतो. कारण काय अनेक लोकांना डोनेशन करायचं असते पण त्यांना ते टॅक्स फ्री हवं असतं, तर अशा वेळेला आपल्याकडे जर ती तरतूद असेल तर डोनर्स आपल्याकडे पण जास्त प्रमाणामध्ये येऊ शकतात. आमचा एक शक्यतोवर हे लागतं की प्राण्यांना पैसा लागत नाही. तर त्यामुळे आमचं असं असतं की आम्ही लोकांना एकच विनंती करतो की आम्हाला जेवढं खाद्य तुम्ही देऊ शकता तर ते खाद्य द्या, त्यानंतर प्राण्यांना लागणाऱ्या वस्तू द्या, है ना. कारण इथे माणसांचं पेमेंट आम्ही बाकी कुठल्या याच्यातून मॅनेज करू शकतो, पण फक्त हे प्राण्यांना जे लागतं तेवढं जरी डोनरने आम्हाला आणून दिलं तरी आमचं सेंटर चालू शकतं. आम्हाला पैसे द्यावेत अशी आमची अपेक्षा नाही. बघा मित्रांनो, हे सागरदादा मैदानकर माझ्यासोबत आहे. ते अनेक वर्षापासून ॲनिमलसाठी काम करतात. तर आता त्यांनी हे एक मोठ्या पद्धतीवर, मोठ्या तत्वावर हे ॲनिमल रेस्क्यू सेंटर महानगरपालिकेच्या जागेमध्ये सुरू केलेलं आहे. तर इथे 10 कुत्री, 3 गायी, 1 घोडा, काही कबूतर अशा पद्धतीचे ॲनिमल्स इथे आहेत. तर आपल्याला प्रत्येकाला काही ना काही करायचं असते. आपल्या घरी मुलाचा वाढदिवस असतो किंवा अजून काही आपल्या घरी तेरवी असते, वर्षश्राद्ध असतं, त्यानिमित्ताने आपल्याला काही ना काही अन्नदान करायचं असते. मला असं वाटते 2 पायाच्या व्यक्तीला खाऊ घालणारे अनेक लोक असतात, त्याला कुठे ना कुठे खायला प्यायला मिळतच असतं, परंतु ॲनिमलसाठी स्पेशल असे खाऊ घालणारे लोकांचे जे हात आहेत ते मात्र कमी आहेत. इथे जर तुम्ही सढळ हाताने मदत केली, पैसा देऊ नका, पैशांची गरज नाही आहे, पण या ॲनिमलला लागणारं जर फूड आपण देऊ शकलो किंवा त्यांना लागणारे मेडिसिन देऊ शकलो, काही वस्तू देऊ शकलो, तर निश्चितच या रेस्क्यू सेंटरला त्याचा फायदा होईल. कारण एक डॉग जर आपण घरी पाळतो म्हटलं तर त्याला महिन्याचा कमीत कमी 3 ते 4 हजार रुपये खर्च आहे. आणि इथे 10 डॉग आहेत आणि मोठ्या 3 गायी पण आहेत आणि घोडा पण आहे. या सगळ्यांना पाळताना खरंच खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च लागतो आणि सागरदादा ते करत आहेत आणि स्टाफ पण आहे त्यांच्याकडे 3 लोकांचा. तर मला असं वाटतं की जे दाते लोक आहेत त्यांनी नक्कीच इकडे सुद्धा बघितलं पाहिजे आणि त्यांची मदत केली पाहिजे. तुम्ही मगाशी सांगितलं की गाडी तुम्ही स्वखर्चाने घेतलेली आहे. बिलकुल. तर या गाडीला तुम्हाला किती पैसे लागले? ही 11.5 लाखाची ॲम्ब्युलन्स आहे. अरे बापरे.
आणि ते तुम्ही स्वतःच्या जवळून सगळे पैसे देऊन घेतले? ऍक्च्युली माझा वैद्यकीय व्यवसाय आहे, मी पॅथॉलॉजी चालवतो अमरावती शहरामध्ये आणि एक वलगावला माझं युनिट आहे. तर काय होतं की आमच्या प्रोफेशनमध्ये म्हणजे ऑन कॅमेरा सांगणं मला योग्य वाटणार नाही, पण काही असे हे असतात की शेअरिंगवाला जो प्रकार चालतो आहे की नाही, तो बऱ्याचशा प्रमाणात होता. पण मी काही डॉक्टर्स आहे माझ्या ओळखीचे, तर मी त्यांना ते सांगितलं की मी सर हे असं काम एक करतोय की माझं एक प्राण्यांचं शेल्टर आहे आणि मी जो काही माझा इन्कमचा पार्ट आहे त्यातलं 20% मी या प्राण्यांसाठी खर्च करेल. तर मग असे काही लोक आहे, डॉक्टर खरबडे सर आहे, डॉक्टर खंडारे सर आहे, आशिष वानकडे सर आहेत. तर असे 10 ते 15 लोकांची आमची एक चांगली टीम झाली आणि त्यांनी ठरवलं की असं आम्हाला काहीच नको है ना, आम्ही प्युअरली आम्ही तुमच्याकडे पेशंट पाठवू आणि त्याचा जो काही आमचा शेअर होतो तो तुम्ही सरळ सरळ तुमच्या संस्थेला डोनेट करा. तर या तत्वावर जे काही पैसे जमा होत होते हे आम्ही एक वेगळं अकाउंट काढलं आणि त्या अकाउंट मध्ये आम्ही गेल्या 10 वर्षापासून हे पैसे जमा करून आणि त्या पैशामधनं आमची ही ॲम्ब्युलन्स आहे. वा 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 वा. बघा मित्रांनो की अशा पद्धतीचा पण एक पुढाकार घेऊन त्यांनी स्वतःच्या पैशाने म्हणजे जे पेशंट त्यांच्याकडे येत होते त्यातला एक भाग ते 10 वर्षापासून जमा करत होते आणि त्यांनी ॲनिमलसाठी ही ॲम्ब्युलन्स घेतलेली आहे. लोक आपल्या घराच्यासाठी कार घेतात, पण सागरदादांनी त्यांच्या रेस्क्यू सेंटरसाठी ही गाडी घेतली. खरंच मनाचा खूप मोठेपणा लागतो त्यासाठी. दादा, आज इथे मी सगळं हे बघितलं, खूप मोठं म्हणजे खूपच मोठी व्याप्ती आहे या सगळ्या जागेची आणि या कामाची. तर सामान्य जनतेला तुम्ही काय सांगाल आज या व्हिडिओच्या माध्यमातून? माझं सामान्य जनतेला एकच म्हणणं आहे की जर तुम्ही प्राणीप्रेमी असाल तर खूपच चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. तर प्राणीप्रेमी असाल तर जर तुम्ही प्रेमाखातर प्राणी घरी आणत असाल, त्यांना पाळत असाल, तर ते सर्वात आधी ठरवा की तुमच्याकडे तेवढा वेळ आहे का. दुसरी गोष्ट की तुमची फायनान्शियल कंडिशन तशी आहे का, है ना. या 2 गोष्टी यामध्ये सर्वात महत्त्वाच्या असतात. तिसरी गोष्ट अशी आहे की तुमच्यामुळे तुमच्या फॅमिली मेंबरला त्रास होऊ नये किंवा त्या प्राण्याला त्रास होऊ नये. बरेचदा काय होतं की लोक प्राणी घरी आणतात पण त्यानंतर त्यांची दुरावस्था करून मग शेवटी ते आमच्या जीवाश्रमला आणून देतात. तर अशी वेळ त्या प्राण्यांवर येऊ देऊ नका, प्राण्यांना पिंजऱ्यात ठेवू नका, प्राण्यांना जास्त वेळ बांधून ठेवू नका, है ना. प्रेम आहे म्हणून कोणाला बांधून ठेवायचं किंवा त्याचा छळ करायचा याला प्रेम म्हणता येणार नाही. तर अशामुळे असे प्राणी पाळत असताना तुम्ही तो एक विचार करायला हवा. दुसरी गोष्ट, जे लोक प्राणीप्रेमी नाहीत पण ज्यांच्या संपर्कात प्राणी येतात, तर माझी एक विनंती आहे की त्या प्राण्यांना जसं तुम्हाला जागा लागते, जसं तुम्हाला खायला 1-2 घास लागतात, जसं तुम्हाला 2 घोट पाणी लागतं, असं त्यांनासुद्धा लागतं. त्यांनासुद्धा थोडीशी जागा, थोडंसं अन्न आणि थोडंसं पाणी हे द्यायचा प्रयत्न करा आणि शक्यतोवर त्यांच्या काही मूलभूत गरजा असतात त्या समजून तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने किंवा आदराने वागा, है ना. कारण ते तुमच्या कधी ना कधी कामात येणारच आहेत, है ना. तर त्यामुळे त्यांचा छळ करू नका, त्यांना मारहाण करू नका, है ना. आणि होऊ शकत असेल तर त्यांचं संरक्षण आणि संवर्धन करा. धन्यवाद.